नमस्कार मित्रांनो, मी यामिनीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला सांगणार आहे की नानखटाई कशी बनवायची. एक बाउल घ्या. बाउलमध्ये 1 कप तूप टाका. त्यानंतर बारीक केलेली 1 कप साखर टाका आणि त्याला घोळा. छान घोळा, क्रीमी होतपर्यंत. जसं की केकसाठी आपण घोळतो आणि क्रीम तयार होते, त्या प्रकारे घोळत राहा. त्यानंतर एका वाटीमध्ये पाणी घेऊन ते चेक करा. ती वरती आली की झालं. त्यानंतर एक चाळणी घ्या. त्याच्यामध्ये 1 कप मैदा, अर्धा कप रवा आणि अर्धा कप बेसन टाका. त्यानंतर बारीक चमच्यानी सोडा घ्या. सोडा टाका. त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि विलायची पावडर. त्यानंतर चाळून घ्या छान. त्याचा गोळा तयार करा मिक्स करून छान. गोळा तयार झाल्यानंतर त्याला 10 मिनिट झाकून बाजूला ठेवून द्या. 10 मिनिट झाल्यानंतर एका ताटामध्ये बटर पेपर घ्या. त्यानंतर छोटे छोटे गोळे करून तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता, नाहीतर चम्मचनी मापाने गोळे तयार करू शकता. तुम्ही एक ताट घेऊन त्यामध्ये बटर पेपर नसला की एक ताट घेऊन त्यामध्ये थोडं तूप लावायचं. त्यानंतर हे गोळे ठेवायचे आणि हे गोळे ठेवताना थोडा अंतर ठेवा, कारण आपण जेव्हा त्याला बेक करतो तेव्हा ते छान फुलतात. 10 मिनिट फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर त्याला बारीक केलेला पिस्ता लावा. त्याने नानखटाई खूप छान दिसते. त्यानंतर ओव्हनमध्ये ठेवा. 170 डिग्री आणि 20 मिनिट बेक करा. आणि तुम्ही बघू शकता नानखटाई किती छान झालेली आहे आणि खूप छान दिसत आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.